बारामतीसह राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. बारामतीमधून सुनेत्रा पवार, राहुरीतून अक्षय कर्डिले मैदानात. पोटनिवडणूक मतदानाची प्रत्येक अपडेट पहा झी24 तासवर. पश्चिम बंगालसह तामिळनाडूत विधानसभा निवडणुकांसाठी मतदान. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 152 मतदारसंघात तर तामिळनाडूत सर्व 234 जागांवर एकाच टप्प्यात मतदान. भाजपच्या कोअर कमिटीची वर्षावर काल रात्री 1.25 तास खलबतं. विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या नावावर विभागवार चर्चा. नावांचा प्रस्ताव दिल्लीला पाठवणार. महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ मोर्चा काढणं भाजपला पडलं महागात. वरळीतील मोर्चात नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल. सत्ताधाऱ्यांचा समाचार घेणाऱ्या महिलेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा. पंतप्रधान मोदींबाबत खरगेंनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर भाजपचा संताप. निवडणूक आयोगाकडून खरगेंना नोटीस बजावत 24 तासात उत्तर देण्याचे निर्देश. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज आणि उद्या वाहतूक ब्लॉक. डोंगरगाव कुसगाव पुलाच्या कामासाठी 3 तास वाहतूक पूर्णपणे बंद राहणार. वाहन चालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन. कल्पना खरातला मोठा धक्का. राहता कोर्टानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. तर पतीनं केलेले गुन्हे गंभीर, त्याबद्दल मला माहिती नाही. भोंदू खरातबाबत पत्नी कल्पनाने केले हात वर. मंत्री होशील असं भविष्य सांगितल्यानं मोठे लोक खराचं मूत्र प्यायले. मनोज जरांगे पाटलांचा राजकारण्यांना टोमणा. मराठा आरक्षण उपसमिती करते काय? मनोज जरांगे पाटील यांचा विखे पाटलांना सवाल. तर मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्याची जरांगेंची मागणी. बीड जेलमध्ये सुदर्शन घुलेची कैद्याला मारहाण झाल्याची माहिती. कारागृहातील कैद्याची कथित रेकॉर्डिंग व्हायरल. शिवसेनेकडून चौकशीची मागणी. विखे पाटील विरुद्ध विवेक कोल्हे संघर्ष. न्यायालयामध्ये गणेशनगर विरुद्ध विखे कारखाना प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. भाजप पक्षश्रेष्ठी दोन्ही नेत्यांचा वाद मिटवणार का, याकडे लक्ष. मेट्रो 5A मार्गिकेच्या एकूण 18,130 कोटींच्या कामांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी. मार्गिकेत 19 स्थानकांचा समावेश. ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगरमधील वाहतूक व्यवस्थेला मिळणार दिलासा.